मला आनंद आहे की हॉकी स्टेडियम, कारण कोल्हापूरकर हे फुटबॉल, हॉकी आणि क्रिकेट या तिन्ही खेळाचे फॅन्स हे या कोल्हापूरमध्ये करते. अर्थात तालीम तर आहेच, कुस्तीचं तर माहेरघरच कोल्हापूर आहे, परंतु तालमीच्या व्यतिरिक्त या ठिकाणी फुटबॉल प्रेमी, हॉकी प्रेमी आणि क्रिकेट प्रेमी, आणि आज हे हॉकीचं स्टेडियम ज्याकरता खेलो इंडियाच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळालेला आहे, आणि कुठला निधी जर कमी पडला बिटकर साहेब तर काळजी करू नका, तो निधी देखील आपण उपलब्ध करून देऊ, चांगलं स्टेडियम या ठिकाणी बांधू. आणि नुकतंच मी, शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी आम्ही कोल्हापूरला एक अतिशय सुंदर क्रिकेटचं स्टेडियम बांधण्याकरता जागा उपलब्ध करून दिली. छत्रपती संभाजीराजे आले होते आणि त्या ठिकाणी जी काही आपली संघटना आहे त्या संघटनेला आम्ही ते दिलेलं आहे. आणि आता बीसीसीआयला आम्ही विनंती करणार आहोत, आणि बीसीसीआयच्या माध्यमातून देशातलं एक सुंदर आणि आधुनिक अशा प्रकारचं क्रिकेट स्टेडियम हे आम्ही या कोल्हापूरमध्ये बांधणार आहोत. मागच्या वेळी जेव्हा अमितभाई आले होते त्यावेळेस चंद्रकांत दादांनी, आम्ही सगळ्यांनी त्यांच्याशी चर्चा देखील केली, आणि मला विश्वास आहे की बीसीसीआयच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं स्टेडियम आपल्याला या ठिकाणी बांधता येईल. आता आम्ही बसलो होतो तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असं म्हणाले, क्रिकेट झालं, हॉकी झालं, आता जरा फुटबॉलकडेही लक्ष द्या. तर निश्चितपणे फुटबॉल तर कोल्हापूरकरांचा आत्माच आहे. म्हणजे मला असं वाटतं की तिकडे ज्यावेळेस फिफा चालू होतं त्यावेळेस एक मेसी तिकडे खेळत होता, अनेक मेसी इथे खेळत होते, हे देखील आम्ही या ठिकाणी बघितलं. त्यामुळे निश्चितपणे त्याच्याकडेही एक लक्ष देण्याचं काम आपण करू.